नेहमीप्रमाणेच इथं माझी सकाळची सुरुवात झालेली. मी किचनमध्ये आलेली. क्रिशासाठी इथं मी दूध ठेवलेलं आणि मस्त मी इथं ना सगळं आधी किचनवर काढून ठेवती. काकडी, जे पण फ्रूट मला टिफिनमध्ये द्यायचे किंवा जे पण मला प्रिपरेशन करायचं आहे ते. नाहीतर मग काय होतं ना, प्रत्येक वस्तू घ्यायला मला सारखं इकडे तिकडे जाय. माझं फ्रीज किचनमध्ये नाही आहे, क्रिशाच्या रूममध्ये ना, म्हणून तर क्रिशाला आहे ना ब्रेड आणि न्यूट्रेला पाहिजे होता. काल मी व्लॉग नव्हता टाकला तर म्हणजे कालच्या रात्रीच मी भाज्या घ्यायला गेलेली, तेव्हा तिने सांगितलेलं न्यूट्रेला घेऊन ये. आणि बरेच मला आठवत नाही 7-8 महिने झाले असेल मी तिला आहे ना म्हणजे न्यूट्रेला आणलेलाच नव्हता आणि तिला ना आवडतो. पण आता बऱ्यापैकी जेवण वगैरे व्यवस्थित करते म्हणून मग मीच नाही आणत. तर थोडंसं आहे ना मी ब्रेड असं तुपामध्ये शेकून घेते आणि मग त्याच्यावर आहे ना न्यूट्रेला लावते मी. नाहीतर काय होतं ना, मग ते लई सॉगी होऊन जातं असं. मग मी ब्रेड आहे ना थंड व्हायला ठेवले आणि त्याच्यानंतर आहे ना इथं मी सचिनचं सुद्धा टिफिन आहे ना हातोहाती भरतच असते. फ्रूट वगैरे एकसोबत कापून घेते. काकडी, गाजर तर आज नव्हतं दिलं मी, दोघांनाही काकडीच दिलेली. इथं सचिनला मी ना ते जामरूक म्हणजे नाशपती दिलेली आणि त्याच्यानंतर क्रिशाला पेरू दिलेला, कारण तिला पण आहे ना पेरू लय आवडतो माझ्यासारखा. तर अर्धा दिलेला मी तिला आणि अर्धा आहे ना वाटेत ठेवलेला, तो मी दुपारी खाल्लेला. आणि त्याच्यानंतर इथं आधी सचिनचा टिफिन भरला मी काकडीने आणि मग क्रिशाला मी लांब खापा करून देते. तिला नाही का असे छोटे पीस नाही करून देत, जेणेकरून ती पटपट खाईन. कारण काही ना 10-10, 15-15 मिनिटाचीच ब्रेक असते त्यांना, जास्त नसती. 2 ब्रेक भेटती, पण तरीसुद्धा मग काही पोरं पटपट खात नाही ना. त्यानंतर मग मी इथे ना सचिनचे डबे पॅक करून घेतले आणि लगेच आहे ना न्यूट्रेला ब्रेड तयार करून घेतली. जास्त नाही लावत मी, थोडंसं असं न्यूट्रेला लावती. आणि ते कशाने सगळे फ्रेंड वगैरे शेअर करून खातात म्हणून ना मग मी मस्त असे ना न्यूट्रेला स्प्रेड करून मस्त एकावर एक ब्रेड ठेवून आणि ना छोटे छोटे पीस करून देत असते. आधी मी 2च पीस करायची त्रिकोणी, जसं आपण वडा ब्रेड असतो ना तसं कट करून. पण आता मी अशी चौरस करते म्हणजे स्क्वेअरमध्ये आणि मस्त छोटेवाले 4 करते, जेणेकरून कसं आहे ना 3-4 फ्रेंड असेल तर एक तुकडा ते लोक खातात आणि त्यांचंही खाती, यांचं त्यांना देते. तर असं मी पॅक केलं आणि ना मग हे काकडी वगैरे ओलं आहे ना, तर म्हटलं मग सगळं मिक्स होऊन जाईल. तर मग मी मध्ये ना इकडं असं सिल्वर फॉईल लावून आणि मग डबा असा मी रॅप केला. त्यानंतर सचिनला इथं फरसांमध्ये मी ना हा कोल्हापुरी चिवडा आहे तिखटवाला, तो दिलेला. आणि त्यांना मी ना वरण भात दिलेला म्हणूनच मी चिवडा दिलेला तोंडी लावायला, कारण वरणामध्ये ना मी मिरची नाही टाकत. तसंच म्हणजे मोळं वरणच आमची इथं आवडतं. तर त्यांचासुद्धा टिफिन इथं पॅक होऊन गेला होता, तुम्ही इथं बघू शकताय. आज लवकर, कारण वेगळं काही बनवायचं नव्हतं, फक्त क्रिशाचंच टिफिन म्हणजे ब्रेड आणि ते शेकायचं होतं, बाकी काही जास्तीचं असं बनवायचं नव्हतं. तर मी टिफिन पॅक केला आणि क्रिशाला सोडून तशीच मी ना दूध घ्यायला गेलेली शॉपमध्ये, कारण आहे ना दूध संपलेलं घरी. तर म्हटलं मग जाता घेऊन जाते, कारण टिफिन वगैरे करायचं नव्हतं, माझ्याकडे वेळ होता. तर मी दूध घेऊन आली आणि त्यानंतर आहे ना सचिनचं छान ते मी बनवलेलं. सचिन गेले त्यानंतर मी लगेच ना इथं सोप्याचे कवर काढून घेतले आणि सोप्याचे कवर मशीनमध्ये धुवायला टाकले, कारण बरेच आत्ता यायच्या आधी वाटतं मला मी कवर धुतले होते, तर आत्ताचे धुतलेच नव्हते ना. आणि पहिले कसे आम्ही फक्त आहे ना रात्रीच सोप्यावर असे बसायचे, पण आता कसं आहे दिवसभर पण आत्या असतात ना, तर मग आम्ही बसतो गोष्टी वगैरे करायला किंवा असंच त्या TV बघायला आडव्या वगैरे पडतात. तर मग मी म्हटलं चला धुवून टाकू आणि कवर पण धुवून झालेले. तर मस्त हवा चालू होती बाहेर, तर कवर दुपारपर्यंत मस्त व्यवस्थित सुकून जाणार. नंतर मी कचरा पोतं करून आणि मग माझे कामं आवरले घरातले. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग. तर आता माझं सगळं काम आवरलं आहे, सगळं म्हणजे कचरा पोतं ते झालं, आंघोळ झाली, पूजासुद्धा केली मी आणि आता आंघोळीला गेले म्हणजे त्या देवपूजा करणे आता. आणि मी आहे ना काल काही ब्लॉग तर नव्हता केला, पण रात्री आम्ही भाजी घ्यायला गेलेलो. 2-3 दिवसापासून काकडी गाजर सगळं संपलं होतं, मी तुम्हाला काल पण सांगितलेलं. तर त्याच्यामुळे ना भाज्या रात्री घेऊन आली. सचिनला सांगितलेलं काल संध्याकाळी थोडीशी लवकर या आणि मग जेवण करून आम्ही गेलेलो. आणि सकाळी टिफिन वगैरे तर मी बनवली, ते तर तुम्ही बघितलंच आहे. तर आता आहे ना मी भाज्या सगळं आहे ना फ्रीज थोडंसं पुसून आणि ना भाज्या वगैरे व्यवस्थित आहे ना अरेंज करेन आणि तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं. तिथे आहे ना अल्फॅन्झो होते छोटे छोटे मँगो, जे मी इकडं ऑनलाईन मागवायचे ना तेच वाले, पण स्वस्त होते. 10 म्हणजे 10 दिरामला 1 किलो असे. तर मी घेऊन आली, थोडेसे कच्चेच घेऊन आली. आता मी त्याला ना रॅप करून टिश्यूमध्ये ठेवणं म्हणजे ते मस्त पिकाने, म्हणजे क्रिशा रोज 1-1, 2-2 खायले, तिला लय आवडतात. आणि आत्याने आणलेले आणि ते संपून गेलेले आणि मी रस पण सगळा काढलेला ना, तर काल शेवट तो रस पण खाल्ला, म्हणजे फ्रीजरमध्ये मी ठेवला होता. तर थोडासाच बाकी होता 2-3 वाटी, तर मग रात्री आम्ही तो खाऊन घेतला. वरण भात आणि ते बनवलेलं होतं. तर असं सगळं आहे. तर मग चला आता मी तुम्हाला दाखवते काय काय आणलं आणि मग नंतर आहे ना सगळं व्यवस्थित साफ करून आणि सगळं मी व्यवस्थित आहे ना फ्रीजमध्ये गोठवून पण देईल, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. इकडे ना मी फ्रीजचा ट्रे घसून आहे ना म्हणजे सुकावला आहे. आता मी
भाज्या काढते बाहेर, तोपर्यंत ट्रे ना सुकणार तर नाही, तो मी पुसून घेईन. इथं पण मी ट्रे घेतले आणि तो कोथिंबीरचा डब्बा आहे. कोथिंबीर संपली म्हणजे आता मी निवडून त्याच्यात ठेवणे. आणि इथं राहिलं आपलं भाजीन ते सगळं. आणि हे पीठ आहे, पीठ पण संपलेलं नंतर घेऊन आले. यावेळेस मी आरकेच आणलं, नवीन म्हणजे आलं आहे आणि ऑफरमध्ये होतं म्हणून तेच आणलं मी. तर ज्याच्यावर ऑफर असेल ना तेच म्हणजे आणते मी, असं काही नक्की नाही आहे का हेच आणते, कारण काही काही वेळेस लय महाग असतं पीठ. हेश मी तुम्हाला आधी दाखवून घेते काय काय. आणि बाई गाजर ट्रेमध्ये खाली राहिलेलं तर कसं झालं एवढं छोटंसं. हे तर कोथिंबीर ह्यावेळेस मी कोथिंबीरची ना मोठी जुडी आणली आहे, 3 रुपयावाली मस्त हिरवीगार कोथिंबीर आहे. आणि हे हिरवी मिरची आहे, हिंड्याचीच आणली मी, तिखट म्हणून थोड्याच आणल्या, मोजून 10-15 आणले. टोमॅटो, त्याच्यानंतर हे राहिले मँगो. मी बोलली ना थोडेसे कच्चे पक्केच आणले मी. आणि किती आलेले 1 किलो आणि 200 ग्राम आहे, म्हणजे 10 दिरहम 95 फिल्सचे, म्हणजे जवळजवळ 11 दिरहमचे एवढे आले. आणि बटाटे तर पाहिजेच. आणि कांदे हे तर माझे 2 दिवसापासून संपले होते, असं कधी होत नाही पण ह्यावेळेस झालं. आणि ॲपल आणले, हे काकडी. आणि मी सकाळी घाईमध्ये अशी पिशवीच फोडली डायरेक्ट, कारण टिफिनला द्यायला. त्यानंतर एक मिनी छोटासा फ्लावर आणला आहे, प्लॅस्टिकमध्ये होतं ना तर कसं झालं पाहता, त्याला मला काढून ठेवायला लागेल. त्यानंतर पेरू आहे, हे 4 आणलेले मी, एक सकाळी टिफिनला दिला क्रिशाला, तर 3 बाकी आहे. नंतर हे वांगे आणले मी मोठेवाले, तर ते सुद्धा मी ना आता भरीत म्हणजे भाजून नाही, कापून बनवणे मस्त लागतं. आणि हे ना गिलोडे, तोंडले बोलतात ना आपल्या इकडं, पण गुजरातीमध्ये त्याला गिलोडे बोलतात. त्यानंतर गाजर आणि लास्ट संत्रे. लई दिवसापासून संत्रे नव्हते आणले आणि क्रिशाला नेलं नव्हतं ना आम्ही रात्री, तर तिच्यासाठी मी टिकटॅक घेऊन आले, पण तिला सांगितलं नाही ना म्हणून ती म्हणजे मलाच आठवणीत नव्हतं. तर असं सगळं आहे. आता हे सगळं मी ना साफ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघ किती छान मँगो आहे. आणि हा एकदम असा दार असलेला आहे, गावाला नाही आपण म्हणायचो शाखा पाडल्या झाडाखाली, तशी एकदम स्मेल येते. आहा हा. आता हे पिकलेल्यावरती ठेवाने मी. आणि हे बघा ही पण थोडीशी दार असलेली, मी थोड्याशा अशा कच्च्या पक्क्याच आणल्या आहे, स्वच्छ धुवून खायला लागणे. तर आता मी मस्त याच्यामध्ये अशा रॅप करून ठेवते. मी भाजी साफ करत होती आणि आत्याचं पण आवरलेलं, त्या देवपूजा करत होत्या. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयांची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव वारी, जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही, चारी श्रमले परंतु ना बोले काही, साई विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावस लवलाही. जय देवी मन में बसा के तेरी मूर्ति, उतारू तेरी आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरिधर तेरी आरती, करू न करो कष्ट हरो ज्ञान दो भगवंत, घालीन लोटांगण वंदीन चरणे, डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे अलंगीन आनंदे पूजिन, भावे वाळील म्हणेल नमः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती जोगेश्वरी मात की जय.
तर आहे ना आरती वगैरे झालेली इथं. त्यानंतर मी सगळ्या भाज्यांना अरेंज केल्या व्यवस्थित. इथं तुम्ही बघू शकता मी आंबे पण टिश्यूमध्ये रॅप करून ठेवले, कोथिंबीर व्यवस्थित निवडली आणि हिरव्या मिरच्या वगैरे. आणि असं आहे ना वरून टिश्यू ठेवला ना का लवकर पाणी नाही लागत ना, तर हिरव्या भाज्या किंवा मिरच्या काही पण कढीपत्ता वगैरे लवकर खराब नाही होत. तर मी असंच ठेवती. आणि मस्त अशा आहे ना भाज्या मी अरेंज केलेल्या ज्याच्या त्याच्या जागेवर. आणि आता मस्त अशा मी फ्रीजमध्ये ठेवून देणार. तर तुम्ही इथे बघू शकता कांदे बटाटे मी नंतर डायरेक्ट आहे ना ट्रॉलीत ओतून ठेवून देते. तर बघा फ्रीजमध्ये पण एका लाईनीत कशी 3 ट्रे व्यवस्थित येऊन गेलेले आणि कांदे बटाटेसुद्धा ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवलेले मी. आता त्याच्यानंतर मी ना स्वयंपाक करून घेणार. दुपारच्या जेवणाला आहे ना मी खिचडी बनवणार आहे आज, मुगाची खिचडी. ॲक्च्युली लई दिवसाची खिचडी नाही खाल्ली तर आत्ता म्हणून खिचडी बनव. आणि मी तुम्हाला दाखवते का मी शेवग्याच्या शेंगा ते बोललेली मी शेवग्याच्या शेंगांचाच कचरा शेवग्याच्या शेंगांमध्ये ठेवायचा तर शेंगा खराब नाही होत. तर जवळजवळ मला असं वाटतं 1 आठवडा झाला असं नाही तेव्हाच्या शेंगा आहे. आणि बघा मी ना सिल्वर फॉईल लावून अशा रॅप करून ठेवलेल्या. तर जशाच्या तशाच आहे शेंगा, काहीच नाही झालंय शेंगांना बघा, एकदम मस्त आहे. आणि मग मी 1 बटाटा टाकणे त्याच्यामध्ये म्हणजे मस्त अशी भाजी बनवून तयार होईने. हिरव्या मसाल्याची मस्त भाजी बनवणे आणि खिचडी बनवणे, दुसरं काही नाही बनवणार. कारण रात्रीचं थोडंसं वरण आणि भात आहे आणि थोडीशी ना बटाट्याची भाजी पण आहे. तर हा मग बटाटा नाही टाकत, फक्त शेंगांचीच करते कारण ती भाजी आहे ना मग मिक्स करून खाऊन घेऊ असं करते मी. आता खिचडी आधी भाजी करून घेते आणि खिचडीला फोडणी देते म्हणजे काही अर्ध्या तासामध्ये होऊन जाईल. इकडे ना मी खिचडी बनवत होती, लई दिवसाची खिचडीच नव्हती बनवली. म्हणजे आम्हाला आता अशी सवय नाही, पण आमची इथं बडोद्याला आहे ना म्हणजे अशी रोज किंवा म्हणजे 1 टाईम तरी दिवसातले सकाळ किंवा संध्याकाळ किंवा दुपार असं म्हणजे 1 टाईम तरी ना खिचडी असती. आणि गुजराती लोकांना ना खिचडी जास्तच आवडती, त्याच्यामुळं आता आमचे घरच्यांना सवय आहे. पण मी इकडं राहते ना तर आम्ही कधीच बनवतो, अशी लई सारखी नाही बनवत मी. तर आज आत्याला इच्छा झाली तर म्हणे आज खिचडी बनव. तर इथं मी ना फोडणीची खिचडी बनवते आहे, सालट्यावाली मुगाची डाळ आहे त्याची. तर मी तेल घेतलं, थोडीशी मोहरी टाकली, हिंग टाकलं, हळद टाकलं आणि त्याच्यानंतर लगेच पाणी टाकलं. आणि पाण्याला ना उकळी येऊन द्यायची मस्त अशी खळाखळा. आणि त्याच्यानंतर ना जे तांदूळ वगैरे आहे डाळ तांदूळ ते मी धुवून ठेवलेले 5-10 मिनटं आपल्याला भिजत ठेवायचे, जास्त वेळ नाही. आणि त्यानंतर ना मिक्स करायचे त्या पाण्यामध्ये आणि चवीनुसार ना मीठ टाकायचं. खूप छान अशी ना मोकळी खिचडी होती. म्हणजे चिकटवाली खिचडी पण छान लागती, पण मग आज म्हटलं अशी व्यवस्थित मोकळी करते. क्रिशाला पण कधी बनवते ना तर ती पण आवडीने खाती. तर मी इथे चवीनुसार मीठ टाकलं आणि मग ना मस्त कमी गॅसवर ना असं अर्ध झाकण नाही ठेवत आपण, वाफ जायला जागा ठेवायची तसं झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर ठेवून द्यायची म्हणजे उतू पण नाही जात आणि एकदम मंद आचेवरती एकदम व्यवस्थित आणि ना अशी मऊ लुसलुशीत शिजून तयार होती. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे झाकण ठेवलंय आणि दुसऱ्या गॅसवर मी ना खिचडी ठेवून दिली शिजायला आणि लगेचच मी भाजी करायला घेतली. तर मी इथे ना शेवग्याच्या शेंगा आणि ना बटाट्याची भाजी बनवत होती. मी बोललेली का बटाटा नाही टाकणार, पण नंतर म्हणजे नुसते शेवग्याच्या शेंगा मला नाही आवडत, मला त्याच्यासोबत बटाटा असतो ना तर म्हणजे तेव्हाच आवडतं. तर मग मी 1 छोटासा बटाटा तरी टाकलाच होता. इथं मी फोडणीसाठी तेल घेतलं, जिरे टाकले आणि कढीपत्ता टाकला. कढीपत्त्याने ना भाजीला लई जबरदस्त चव येते. आणि हळद टाकायची आणि लगेचच पटकन आहे ना कापलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे टाकून झाकण ठेवायचं, नाहीतर सगळा गॅस खराब झालाच म्हणून समजा. इतकं तेल उडतं ना आणि कढई कशी ना अशी उथळ आहे ना ही. आपण कसं कुकरमध्ये पातेल्यात वगैरे केल्यावर एवढं तेल नाही उडत, पण कढईतून जास्त उडतं म्हणून लगेच झाकण ठेवायचं. आणि 2 मिनिटानंतर जर ते शांत झालं का त्याच्यानंतर मीठ टाकायचं चवीनुसार. मस्त आहे ना शेंगा अशा मिक्स करायच्या तेलामध्ये आणि मग नंतर आहे ना थोडंसं आहे ना पाणी टाकायचं शेंगा वगैरे शिजण्यापुरतं. जर तुम्ही उकडून घेतलेल्या असल्या ना शेंगा तर बेस्टच आहे, नसल्या उकडलेल्या तर मग काय करायचं आहे ना मस्त पाणी टाकायचं, शेंगा आणि बटाटे बुडतील एवढं. आणि बटाटे पण थोडेसे आहे ना शेंगांच्या जाडीचेच कापायचे म्हणजे कसं आहे दोन्ही एकसोबत शिजून जातात. शेंगांना शिजायला टाईम लागतात, आता बटाटे नवीन आहे ना तर बटाटे पटकन शिजतात. तर तिकडं मी पाणी टाकून बटाटे शिजायला ठेवून दिले, शेंगा आणि बटाटे. इथं मी मसाल्याला आहे ना मस्त लसूण घेतला, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे शेंगदाणे, कारण आम्ही 2-3 होतो, थोडीशीच भाजी बनवायची होती
तर मी थोडेसे शेंगदाणे घेतले, पाणी टाकून मस्त असं आपल्याला इथं वाटून घ्यायचं आहे. माझ्याकडून थोडंसं ना पाणी जास्तच झालेलं, पण इट्स ओके. भाजी तशी पण आपल्याला पातळच करायची, रसरशीत मस्त. तर छान असा मसाला इथं तयार होतो. कोथिंबीर टाकलं ना खूप छान भाजी लागते आणि कलर पण अप्रतिम येतो. तर तुम्ही इथे बघू शकता 10-1 मिनटामध्येच आहे ना मस्त पाणी पण थोडंसं कमी झालेलं आणि भाजी पण छान शिजलेली. तुम्ही बघू शकता इथं शेंग पण तुटते आणि बटाटासुद्धा तुटतोय. तर मीठ वगैरे आपण आधी टाकलेलंच आहे. आता फक्त काय करायचं आहे ना, मसाला ॲड करायचा आहे आणि पाहिजे तेवढं पाणी टाकायचं घट्ट पातळ. कोणाकोणाची इथे ना म्हणजे पातळ भाजी आवडती, कोणाकोणाला घट्ट आवडती. आणि चपाती असली ना तर घट्ट असली तरी पण ओके, पण बाजरीची भाकर असली तर कसं आहे ना चुरून वगैरे खायला पातळच भाज्या छान लागतात. गावाकडं कसं आहे ना पातळच बनवतात शेंगदाण्याच्या भाज्या. तर इथं मी सुद्धा तसंच केलं आहे. आधी मसाला थोडासा मस्त आहे ना मिक्स करून घेतला, त्याच्यानंतर पाहिजे तेवढं पाणी टाकलेलं आणि मी मापातच पाणी टाकलेलं, म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. भाजी उकळण्यापुरतं थोडंसं पाणी टाकलेलं, कारण थोडंसं आहे ना शेंगा शिजण्याच्या बाकी होत्या. तर म्हटलं ह्या रस्यामध्ये ना शेंगा गळून जातील पूर्ण, म्हणून मी थोडंसं पाणी जास्त टाकलेलं. तर तुम्ही इथं बघू शकता मी नंतर थोडंसं पाणी ओतलं आहे. आता याला मस्त आहे ना आपल्याला उकळी येऊन द्यायची कमी गॅसवर. फास्ट गॅस ठेवायचं नाही तर ना शेंगदाण्याची भाजी उतू जाती आणि मग गॅस तर खराब होईनच आहे, पण भाजीची चव पण जाते उतू गेल्यावर. तर इथं मस्त अशी भाजीला उकळी आली, तुम्ही बघू शकताय. खूप छान लागते. आणि तुम्हाला जर कोथिंबीर वाटून नसेल टाकायची तर तुम्ही नाही टाकू शकत, स्किप केलं तरीसुद्धा चालं नाही. फक्त आहे ना लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाणे वाटून टाकले तरीसुद्धा चालं नाही. आणि कोथिंबीर टाकली ना का कलर छान येतो आणि टेस्ट तर विचारूच नका, अगदी अप्रतिम अशी टेस्ट येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला भाजी. तर लास्टला मस्त मी इथे ना कढीपत्ता टाकला आणि झाकण ठेवून भाजी ठेवून दिली, कारण आम्ही दुपारी जेवण करू. आणि इथं क्रिशा पण आलेली, मग आम्ही जेवायला बसलेलो आणि टी व्ही बघत बघत आमच्या तिघींचं इथं जेवण चालू होतं. मस्त माझे भांडे घासून झाले, आमचं जेवण झालं मस्तपैकी आणि किचनसुद्धा आहे ना साफ करून झाले मस्त. आणि क्रिशा बोलत होती तिला आंबा खायचा आहे, पण मग मी सांगितलं आता नको खाऊ, जेवल्यावर लगेच झोपेतून उठली का मग खा. तर मी म्हटलं पाण्यामध्ये ठेवते, कारण चिखल जास्त आहे. तर ही खालची बाजू अशी पाण्यात ठेव ना, तर जरा व्यवस्थित, नाही तर माहीत पडलं बाप्पा चिक उभं नाही तिला. अजून थोडंसं पाणी टाकते याच्यात मी. आता ती झोपेतून उठेपर्यंत हे मस्त पाण्यामध्ये असे राहतील, तर छानपैकी त्यांचा चिक असा निघून जाईल. मग थोडेसे चोळून धुतले ना का व्यवस्थित मस्त लागणे. स्मेल तेवढी जबरदस्त येते ना का बास कधी. आणि आत्याने ना मी भांडे घासत होते तेव्हा कवर लावले, तर त्यांनी पण याला कसं बसवलं आहे. आणि ना इकडच्या सोप्याला त्यांनी एक हे म्हणजे दोन बाजूचे 2 कवर लावले. तर वांदा नाही, आजचे दिवस राहून देईन मी, मग उद्या चेंज करेन. त्यांना लक्षातच नसन आलं. ते एक बाजूला व्हाईट एक बाजूला ब्ल्यू, इकडं बरोबर लावले दोन्ही पण त्यांनी व्हाईट. ते माहीत ना पडेल, कधी बघितलेलं नाही. आता मी रोज बघते म्हणजे मला माहिती आहे. तर असं सगळं आहे. त्या दोघे आडव्या पडले, मोबाईल बघते. अजून काही झोपली तर नाही क्रिशा, आता झोपन थोड्या वेळात. मी पण आडवी पडते जरा वेळ. आज मस्त रात्रीच्या जेवणामध्ये भोपळा बनणार आहे, चण्याची डाळ टाकून. आणि डाळ मी आधीच भिजवली होती, म्हणजे कुकरमध्ये कसं आहे डाळ आणि भोपळा सोबत शिजन, तरी लई नाही भिजली, पण तरी चांगल्या पहिल्यापैकी भिजली. आणि इकडे लसूण पण घेतलं मी मसाल्याला, कोथिंबीर आणि मिरचीचा डबा आणून ठेवला आहे आणि पीठसुद्धा मळून ठेवलं आहे. म्हणजे पीठ भिजलं का छान चपात्या येतात. आधी मी भाजी करून घेणार आणि मग चपात्या करण. भाजी चपातीच बनणार आहे, कारण दुपारी खिचडी भाजी बनलेली, तर अजून खिचडी आहे थोडीशी. मला पण द्या हा पाणी, लक्ष द्यायचं, रिव्हिजन करायचं. आत्याने कॉफी झाकून ठेवली पाहिली, झाकण कुठून आणलं? बोर्नव्हिटाच्या डब्याचं. क्रिशो अभ्यास करते. नाही केलं असं कसं? एका बी सब्जेक्टचं नाही, तर जेवढं केलंय तेवढं करून टाक ना. आपल्याला पाणी आणायला लागण वाटतं उद्या, आहे ना? अजून गुरुवार शुक्रवार मग शनिवार 3 दिवस आहे. नाही 2 दिवस. नाही
शनिवारी येईल ना, अजून उद्याचा आणि परवाचा अख्खा दिवस आहे. चालेल. नाही चालणार, नाही चालणार, तेच तर म्हणते या. उद्यापर्यंत एवढं प्यायचं आणि नंतर एवढं प्यायचं. पण जबरदस्ती आता माफ करायचं. थर्सडे म्हणजे ताण लागली तर नाही प्यायचं असं. ताण लागली तर प्यायचं. त्या बाटल्यांमध्ये ऑफर येईल ना, पॅशन मध्ये मागवून घेईन मी. मम्मी माझ्या फ्रेंडने हे आहे ना मला ग्रुप वर सेंड केलंय. आमच्या ग्रुप काय ते थांबा थोडं, मी ते टिकटॅक खाल्लंय. मम्मा हे घे माझी इंग्लिश नोटबुक. काय करू इंग्लिश नोटबुक ठेव ना आणि बाई? मी नाही, मी स्वयंपाक करते, तू तुझी कर. हा मग पाणी पाणी करते घेऊन ये ना. तू तुझी उभी होऊन ना घे ना. प्लीज. अगं तू उभी आहे ना. मी जाते आता उभी इथं किचन मध्ये. असेच जायचंय प्लीज. हा ते मम्मा प्लीज गाल ना. हे पण प्यायचंच आहे ना, मग प्यायलाच वापरतो. तो अर्पित याच्याने आंघोळ करतो. केस नाही, आंघोळ म्हणजे जेव्हा केस धुवायचे असेल तेव्हा तो तो बोलतो मला हेच पाणी सत्ता गळतात म्हणे माझे. नळाचं पाणी वापरतो तो केस गळतात. हेवीने कसं करत होता? हेवीन बी हा हेवीने याच्यानेच पाणी केस धुवत होता. अशी चांगली मोठी बाटली भरून घेऊन जायची. तसं नाहीये, पण त्या लोकांना आधीपासून तसं माइंड मध्ये बसून गेलंय ना, तर ते तसेच करते. माझे कुठे केस गळले? तर नाही गळले तुमचे, तर लय भारी. माझे केस पप्पावर गेले माहिती का, साईडवर. मग त्यांचे हाय बी तेवढे, येतात बी तेवढे. माझ्या केस 50 वर्षानंतर गळायचे चालू. आता आहे ना, दुधी चण्याची भाजी बनवायला आधी काय करायचं माहिती का, कुकर तापायला ठेवायचा आणि त्याच्यानंतर आहे ना मसाला वाटून घ्यायचा. मसाल्यामध्ये फक्त आपल्याला हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकायचं आहे. आणि मी इथे ना दुसरं कोणत्याच मसाल्याचा वापर नाही करणार आहे, म्हणून मी मिरच्या जास्त टाकल्या. हे इंडियाच्या मिरच्या आहे, तिखट आहे, तरी मग मी 4-5 टाकल्या, कारण मी मसाला नाही टाकणार आहे. तुम्ही लाल मिरची वगैरे सुद्धा आवडीनुसार यूज करू शकताय. तर मी तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि जिरे ना मस्त तडतडून द्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता आणि जे आपण वाटून घेतलेले लसूण, हिरवी मिरची बारीक पेस्ट केली तरीसुद्धा काही हरकत नाही आणि आबडधोबड वाटली तरीसुद्धा काहीच हरकत नाही. तुम्हाला जशी पाहिजे ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे मागं पुढं तुम्ही करू शकताय. पण अशी भाजी बनवून बघा, खूप छान लागती. आणि माझ्याकडून ना ॲक्च्युली पाणी जास्त झालेलं, तुम्ही आता पुढं बघानच आहे. त्यानंतर आहे ना टॉमॅटो टाकायचा आहे आणि मस्त असा टॉमॅटो अगदी 2च मिनटं परतवून घ्यायचं आहे, कारण आपण कुकरला शिट्ट्या घेणार आहे ना, त्यामुळे जास्त काही आपल्याला भाजी वगैरे म्हणजे टॉमॅटो, अद्रक, लसूण ते सगळं, सॉरी अद्रकच आलं, मिरची, लसूण जास्त परतवायची गरज नाही आहे. फक्त कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे. त्यानंतर मस्त थोडीशी हळद टाकायची आहे आणि अगदी चिमूटभर आहे ना हिंग टाकायचं आहे. हिंगाने खूप छान टेस्ट येते. आणि डाळ म्हटलं का हिंग आलंच. त्यानंतर डाळ ॲड करायची आहे आणि डाळ आहे ना 1 तास आधी तरी तुम्ही ना भिजवून घ्यायची. मी खूप लास्ट टायमाला डाळ भिजवली तर डाळ जास्त भिजली नव्हती. पण कुकरलाच लावणार असतो ना आपण, तरीसुद्धा आहे ना म्हणजे भोपळा कसं आहे ना लवकर गळतो, तशी डाळ लवकर शिजत नाही. त्यात चण्याची डाळ म्हणजे कसं आहे, तिला थोडा उशीरच लागतो. मग डाळ शिजायची ना, आता असं होतं का भोपळा एकदम गळून जातो, असं होतं. नंतर मी इथं भोपळा ॲड केला आहे. मी तुम्हाला आधी दाखवलंच आहे भोपळा कापून. मी आधी मस्त पाण्यामध्ये ठेवलेला, व्यवस्थित 2-3 पाण्याने धुवून घेतलेला. इथं मस्त आपल्याला एकदा ना एक जीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून थोडंसं म्हणजे लसणाची, हिरव्या मिरचीची पेस्ट वगैरे ती सगळी टेस्ट अशी भोपळ्यामध्ये उतरणे आणि भाजी थोडीशी अशी एकजीव होईल. आणि मग आहे ना पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला. आधी मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार मागं पुढे स्टेप तुम्ही करू शकताय. पण छान होती ही भाजी, भातासोबत छान लागते. पण मी आज भात नव्हता केला, कारण आम्ही दुपारी खिचडीच खाल्लेली आणि सचिनलासुद्धा मी टिफिनमध्ये भातच दिलेला, त्यामुळे ना मग मी फक्त चपातीच बनवलेली. आणि मी ना इथं आधी पाणी टाकलं, नंतर थोडंसं टाकलं आणि परत मला असं वाटलं का नको, डाळ मी ना कमी वेळ भिजवलेली आहे, तर थोडंसं डाळीला जास्त पाणी लागणे, तर मी परत अजून थोडंसं टाकलेलं. आणि मग काय सांगू तुम्हाला, पुढं दिसनच आहे. झाकण लावून आहे ना 4-5 शिट्ट्या चांगल्या करून घ्यायच्या आपल्याला कुकरच्या. शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावाची ओ वाळू, गौरा जय देव जय देव, त्यागंबर परिवार जय सुंदर मनाई, पंचानन मनमोहन मुंजन सुखकारी.
इकडे ना कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या, थंड पण झालेलं. मग मी खोलून बघितलं तर आहे ना भाजी थोडीशी ना पातळ झालेली. तर मी काय केलं, परत आहे ना भाजी थोडीशी आटवून घेतली. पण आहे ना त्याच्यामुळे ना टेस्ट अशी व्यवस्थित नव्हती आली. मलाच नाही आवडली. बाकी तर सचिन पण काही नाही बोलले, आत्या पण काही नाही बोलल्या, पण मलाच नाही आवडली. तर तुम्ही ना पाणी थोडंसं कमी टाका, नाहीतर माझ्यासारखंच होईल. मस्त चपाती, याला काय बोलते पापडं, मी आपलं म्हणून आणलेलं पण ते पापडमच निघालं. आणि मस्त भाजी, गाजर काकडी. या ना खाली. मी काकडी खाऊन पण घेतली. आज थोडीशी पातळ झाली भाजी, पण बरी आहे. ही लई ग्रेव्ही मागती क्रिशा. मग तू इथं सरक ना, माझ्याकडे ये तू. ती तिची जागा आहे ना, तिचं डुंगण तिथंच जात. माझं ताट तर वाढलंच नाही मी अजून. 100 ना 10 रुपये म्हणजे 200 आणि 10 रुपये झाले. तर 200 आणि 10 जे आहे ना, ते पण असं बघायला गेलं तर स्वस्त मला. बाकी नॉर्मली 12 रुपये 15 रुपये किलो असतं, म्हणजे 250-300 पर्यंत जातं ते. बोल व्हिडिओ काढ. आंब्याची गोष्ट चालू आहे. आंब्याची आमचं जेवण झालंय मस्तपैकी. आणि मी मूवी लावली आहे. कोणती? आता इंडियामध्ये तर पाऊस पडला, गावाला पण लय पाऊस झाला काल. आता काय आंबे सस्ते होणार, सडणार ना. लापता लेडीज मूवी लावली आम्ही. अर्धी झाली आतापर्यंत, तर चांगली. आता पाहू पुढं आहे का नाही. चांगली, थोडीशी कॉमेडी पण आहे, थोडीशी इमोशनल पण आहे. तर चला, आजची व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओमध्ये काही पण आवडला असं नाही तर पळ. व्हिडिओमध्ये काही पण आवडला असं नाही तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नंतर. तोपर्यंत बाय बाय.